योगेश टिळेकरांचा प्रश्न आहे ते आले नाही, पण पुण्यामध्ये जे ह्या उत्तरालाच मला प्रश्न क्रमांक आणि मंत्री महोदय प्रश्न क्रमांक 1 8958 सभापती महोदय छापल्याप्रमाणे या उत्तरामध्ये विसंगती आहे। एकीकडे याच्यात सांगितलं आहे, या उत्तरामध्ये सांगितलं आहे की नियंत्रण महामंडळाकडे कोणतेही रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC प्लांटच्या माध्यमातून मुठा नदीमध्ये कोणतेही प्रदूषण होत नाही आहे। आणि दुसऱ्या याच्या उत्तरामध्ये यांनी खाली सांगितलेलं आहे की याच्यामुळे 28 प्लांट बंद करण्याची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। म्हणून या उत्तरच मला असं वाटतं विरोधाभास आहे आणि चुकीची माहिती माननीय मंत्री महोदयांना या माध्यमातून विभागाने दिलेली आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे की या संदर्भात आपण त्या भागातील सर्व जनप्रतिनिधींना घेऊन या मुठा नदीमध्ये जो होणारा जो प्रदूषण या RMC प्लांटमुळे जो होत आहे ते थांबवण्यासाठी आपण एक बैठक घेणार काय? आणि दुसरं, यामध्ये ज्या ज्या लोकांना नोटीस बजावलेली आहे, प्लांट बंद करण्याच्या संदर्भातल्या ज्या नोटीस दिलेल्या आहेत, ते कधीपर्यंत आपण 100% ते प्लांट बंद करणार आहे? सभापती महोदय, मी स्पष्ट करू इच्छिते सभागृहाला की याच्यामध्ये विरोधाभास नाहीये। पाण्याचं जे प्रदूषण आहे त्याबद्दलच्या संदर्भामधलं आम्ही उत्तरामध्ये दिलेलं आहे आणि जे बंद केलेले प्लांट आहेत ते वेगवेगळ्या कारणांनी बंद केलेले आहेत। जसं बघायला गेलं तर 105 प्लांट आहेत पूर्ण पुण्यामध्ये, तर काहींनी कंप्लायन्स केलेलं नाही, काही अवैधरित्या चालू आहेत, काही ठिकाणी AQIचं आढळल्याबद्दल त्यांनी जे काही प्रदूषणाचे नियंत्रणाचे काम करायला पाहिजे होते त्या निमित्ताने ते केलेले आहेत। त्यामुळे विरोधाभास त्या अनुषंगाने आहे आणि निश्चितच यामध्ये वेळोवेळी मी बैठक घेते। मी आत्ताच पुण्याला गेले होते कदाचित 3 आठवड्यापूर्वी आणि मी तिथे पुण्यामध्ये बैठक तिथल्या महानगरपालिकेत, पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेत जाऊन घेतली। मी स्वतः तिथल्या नदी पुनर्जीवनाचं काम बघितलं, तिथे STPला भेट दिली आणि त्याचबरोबर RMCच्या प्रदूषणाच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही बंद करण्याचे आदेश दिले त्याच्यात बहुतांश हे त्यांच्या नॉन कम्प्लायन्समुळे बंद केलेले। तर आम्ही नक्कीच वेळोवेळी बैठका घेऊ, जसं सन्माननीय सदस्यांनी सुचवलं आहे तसंही बैठक घेऊन या विषयाला जास्तीत जास्त लक्ष